काय ना काय तुला मामा पुढे मामा 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 पाट कलर नवीन घेऊन ये नवीन गावा तिकडे पुढचं मूर्ती पण गेली आपण कुठे गेला परत तिकडे गेला हाड काढ पडतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती एवढेच पेन आहे ना ते आपलं बारकं घरामध्ये आहे का लहान आहे वायर ना नाही ह्याला लावलं हाय ना झालं राहू दे पार्थिव गणपती पूजन हे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला माध्यान्ह काळापर्यंत हे केल्यास करण्यात येतं. हे प्रतिवर्षी जे पार्थिव गणपती पूजन आपण करतो त्याची मी विधिवत पूजन गणपती कसे बसवतात अशा विधिवत पूजन तुम्हाला सांगतोय त्या रीतीने करावे. फार हळूहळू मी सांगणार आहे हे सर्वसामान्य लोकांना तुम्हाला हे आपण जे पार्थिव मृत्यूचे जे गणपती आहेत ते आपण आणून बाजूला ठेवावे सुद्धा. त्यानंतर सर्वप्रथम भांड्यात पाणी घेऊन आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावरती एकदा असं कोणता पाणी घ्यायचं आणि सोडायचं त्याला आचमन असं म्हणतात. प्रथम आपण इथे जी पाटावरती लावायची जी तयारी आहे ते असा पाठ मांडून किंवा चढवून आपल्या घरात जशी व्यवस्था असेल त्या हिशोबाने घ्यावा. व्यवस्थित बसेल अशा रीतीने जेव्हा आपल्याला 10 दिवस कोणाकडे 20 दिवस कोणाकडे 5 दिवस कोणाकडे 3 दिवस असे प्रत्येक परंपरानुसार गणपती बसवले जातात. त्यामध्ये आपल्याला ते 10 दिवस पर्यंत आपल्याला येता येतील व्यवस्थित राखून या आपण व्यवस्था केलेली आहे. सर्वप्रथम आपण मांडल्यानंतर आपल्याकडे काही
प्रत्येक 2 पानं घ्यायची पुन्हा घ्यायची आणखी पाटाच्या किंवा चौरंगाच्या असे चारी बाजूला 2 पानं एकूण 8 पानं घ्यायची. हे 8 पानं असे आपण इथे लावायची. त्यावरती एक सुपारी खारी बदाम सर्व ठेवले का खारीक वगैरे ठेवलं का? म्हणजे किती पैसे असं त्याच्यावरती प्रत्येकावरती ठेवावं. असा सेट पूर्ण करून तो ठेवल्यानंतर आपल्याला जिथे पार्थिव गणपती ठेवायचे आहे तिथे थोडासा असा अक्षरा ठेवा. आता विड्याचे पानं ठेवल्यानंतर एक नारळ आता आपल्या उजव्या बाजूला ठेवावा. त्या नारळावरती थोडं कुंकू घालावे. थोडा नारळ ठेवू नये. एका बाजूच्या पानात विड्याच्या पानांवर उजवी या बाजूला हा तिची केळी ठेवावी. बसलायचं सांगा त्या मागच्या तुला. बाजूला पप्पाला 5 प्रकारची फळं किंवा आपल्याला जी उपलब्ध राहतील त्या ऋतूने आपण हे फळ इथे अशी मांडून ठेवावी. ही सगळी सामग्री आपण अगोदर लावून ठेवली की बरं पडतं, आपल्याला वेळ कमी जातो. आता ही सगळी साहित्य मांडल्यानंतर एक तांब्यावर पाणी, पोळी, भांड व कामं आपल्या समोर घ्यावे व डाव्या हाताने उजव्या हातावरती आता पाणी घेऊन तर द्यायचं आहे 3 वेळेस. हे म्हणताना केशवाय नमः. पुन्हा आचमन झाल्यानंतर जे 24 नावं आहेत ते आपल्याला पाठ असतील तर ती म्हणावी. किंवा पुन्हा आचमन झाल्यानंतर जे 24 नावं आहेत ते आपल्याला पाठ असतील तर ती म्हणावी. किंवा ही पूजा पाहताना जे मंत्र आहे त्याला आपण रिपीट करू शकता. सुरुवातीपासून मी तुम्हाला नाव सांगतो. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम दक्षिणाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अलोकयाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, श्री कृष्ण परमात्मने नमः. त्यानंतर प्राणायाम करायचा आहे. उजवी नाक पुढे दाबून श्वास वरती घेणे आणि पुन्हा उजवी नाक पुढे दाबून तो श्वास पुन्हा सोडणे असा प्राणायाम असतो. प्राणायाम करताना गायत्री मंत्राचा उपयोग करावा. गायत्री मंत्राने प्राणायाम करतात. सर्वसामान्य रीतीने हा मनात केला जाणारा प्राणायाम आहे. गायत्री मंत्र जोराने उच्चार करू नये आणि स्त्रियांनी उच्चार करू नये याची आपण काळजी घ्यावी. प्राणायाम करताना आपो ज्योतिरसोमृतम ब्रह्मभूर्भुवस्वः. आता आचमन झाल्यानंतर आपले जे कुलदेवता आहे, जे आपले मोठे देव आहेत त्यांना सगळ्यांना आपण नमन करावं. नसतील मोठे देव दुसऱ्या जागी असतील, मोठ्या जागी असतील तर त्यांचं स्मरण करावं. सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो सर्वेभ्यो गुरुभ्यो नमो नमः. निर्विघ्नमस्तु. आता आपण संकल्प करायचा आहे. सर्वप्रथम आपण या पूजेची सुरुवात करता गणपतीचं स्मरण करून आता मी संकल्पाला सुरुवात करेन. सुमुखैकैकदन्तस्य कपिलो वज्रकर्णकः
लंबोदर चरितो विघ्नाशो गणाधिपः ब्रह्मकेतुर् गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः बालचरितानि नामानि पदे शृणुयावति विद्यारम्भे वायुते प्रवेशे निगुणिता सङ्ग्रामे सङ्कटेश्चैव विष्णुदत्तविनिजायते शुक्लाम्बरधरं देवं सजीवरणं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मङ्गलम् येषां निवृत्तो भगवान् मङ्गलाय नमः तदेव लग्नं दीनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे गृहेदं सुरामि लाभत्वेषां जयत्वेषां पदत्वेषां राज्ञः येषां विवरक्षां मुरवेस्तो जनार्दनः विनायकं गुरुं मां ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अविच्युतार्थसिद्ध्यर्थं पूजितो यशुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः सर्वे कामस्तकारेषु प्रयतुर्नेतुराः देवादिशक्तिमसिद्धिं ब्रह्मेशान् जनार्दनाः श्रीलक्ष्मीनारायणाभ्यं नमः रमामहेश्वराभ्यं नमः श्रीविन्द्राभ्यं नमः मातापितृभ्यं नमः इष्टदेवताभ्यो नमः कुलदेवताभ्यो नमः ग्रामदेवताभ्यो नमः स्थानदेवताभ्यो नमः वास्तुदेवताभ्यो नमः एतत्कर्मप्रधान देवताभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो सर्वेभ्यो गुरुभ्यो नमो नमः निर्विघ्नमस्तु विष्णवे नमः विष्णु आता असं पळून पाणी भरून ठेवायचं त्याच्यात 2 दाणे आपण अक्षरा कुंकू घातलेले आहेत तिला घालायच्या आपल्या डाव्या हातात फळी धरायची उजव्या हाताला पण असा टेकून ठेवायचं त्यानंतर तिची वार उच्चारण करायची आहे अद्य विष्णवे नमः विष्णु श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुआद्यातोमास्याद्यब्रह्मणिशिवराजे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहतन्ते वैवस्वतमन्त्रे अष्टाविंशतिनिमित्तलिंग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 तलि
देवायाः प्रति आयुष्याया मित्रांनी तांदूळाचं बनवलं असेल अडीच वाजता गणपती घेऊन आलो गर्दी पण होती आणि ते मोरपेट नव्हते लावले त्यांनी मोराला अरे बाप. ते काय एवढं लक्षात नाही आलं त्याच्या.